मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला एक ॲप्स आलेला आहे. तो ॲप्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. तर हा ॲप्स कोणता आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशीच माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. तर पहा मित्रांनो, हा एक ॲप्स आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला त्या ॲप्सचं नाव लिहायचं आहे आणि त्या ॲप्सचं नाव अशा पद्धतीने आहे मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप्स. नारी शक्ती दूत ॲप्स असा नाव त्या ठिकाणी प्ले स्टोअरवर लिहायचं आहे आणि तो लिहिल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप्स तो लिहिल्यानंतर ते ॲप्स ॲटोमॅटिक तुमच्या प्ले स्टोअरवर येईल आणि तो आल्यानंतर सुरुवातीलाच पहा मित्रांनो, वरच्याच बाजूला त्या ठिकाणी तो ॲप्स येईल आणि मग त्या ॲप्सला तिथं इन्स्टॉल करायचं आहे आणि मग इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ॲप्सला तिथं ओपन करायचं आहे. तर बघा, तो इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला एनेबल असा करायचा आहे. एनेबल केल्यानंतर तो ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि तो आल्यानंतर समोरची प्रोसेस मित्रांनो तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीनं तो ॲप्स ओपन झालेला आहे आणि त्या ठिकाणी पहा, सुरुवातीला तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्स असं नाव येईल. त्यानंतर स्किप करायचं आहे. नंतर तिथं लॉग इन म्हणून येईल. तर त्या लॉग इनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स त्यामध्ये करायचं आहे आणि मग तिथं झाल्यानंतर तिथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल मित्रांनो. त्यानंतर ह्या मेसेजला तुम्हाला स्वीकार याच्यावर तुम्हाला टच करायचा आहे. तो केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर टाकलेला होता त्या मोबाईल नंबरवर 4 नंबरची अशी OTP येईल आणि ती OTP तिथं टाकायची आहे आणि नंतर तिथं सबमिट करायचं आहे. OTP टाकल्यानंतर त्याला तुम्हाला व्हेरीफाय OTP याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल भरायचा आहे. प्रोफाईल तुमचा पूर्ण असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला तिथं प्रोफाईल पूर्ण भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण नाव तुमचं तिथं वरच्या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID भरायची आहे. पूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्या खालच्या ऑप्शन्समध्ये ईमेल ID तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल. त्यानंतर तालुक्याचं नाव येईल. ईमेल IDच्या ऑप्शनमध्ये ईमेल ID भरायची आहे. त्यानंतर नारी शक्ती प्रकार अशा पद्धतीने 4-5 तिथं ऑप्शन येतील. तर त्यापैकी तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणी असं नाव लिहायचं आहे. नाहीतर मग तुम्ही ज्या सेवेमध्ये असाल तर तो तिथं ऑप्शन करायचा आहे
आणि तो झाल्यानंतर सबमिट करायचा. मग अशा पद्धतीनं तो ॲप्स तुमचा ओपन होईल आणि तिथं लोकेशन येईल, लोकेशनवर अलाउ करायचं आहे आणि तो ॲप्स तुमचा ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म तिथं भरायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तो ॲप्स इन्स्टॉल करून घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलद्वारे फॉर्म भरायचा आहे. तर ही माहिती आपणास कशी वाटली? जर आपणास ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशीच या योजनेची माहिती आपण तुम्हाला देत राहू. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.